नमस्कार. गांजाची वाहतूक करणारे दोघे जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा संकल्पनेला शुभारंभ. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरुवात करून वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने शहादा तालुक्यातील वडगाव ते तित्री दरम्यान रस्त्यालगत कपाशी पिकाच्या शेताच्या बाजूला एक 4 चाकी वाहन संशयास्पदरित्या बेवारस उभे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथकासह वडगाव ते तित्री दरम्यान बेवारस स्थितीत उभा असलेल्या वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे सर्व दरवाजे व डिक्की लॉक असल्याचे दिसून आले. वाहनाजवळ कोणी दिसून येत नसल्याचे निदर्शनास आल्याने शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी वाहनाला अस्लोद येथील दूरक्षेत्र येथे आणून मेकॅनिककडून वाहनाची डिक्की व दरवाजे उघडून पाहिले असता त्यात 2 गाठोडे मिळून आले. त्यामध्ये 90,700 रुपये किमतीचा 8 किलो 11 ग्रॅम वजनाचा सुका गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आल्याने तो कायदेशीर प्रक्रिया करून गुन्ह्याचा पुढील तपासकामी जप्त करण्यात आला आहे. पथकाने वाहन मालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच वसंत सुरेश पावरा राहणार जाम तालुका शहादा व प्रदीप चुनीलाल जाधव राहणार वागडे या दोघांना याविषयी माहिती विचारली असता तो गांजा विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी सांगितली. सुका गांजा सदृश अंमली पदार्थ व 2 लाख रुपये किमतीचे 4 चाकी वाहन असा एकूण 2,90,700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत, पोलीस हवालदार अशोक कोडी, पोलीस नाईक घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, संदीप लांडगे, पोलीस अंमलदार राकेश मोरे, भरत उगले, मिथुन शिसुदे यांच्या पथकाने केले असून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.